स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 75. प्राध्यापक जोग आणि पांडुरंग शास्त्री दोघेही वर्गातच उच्चासनावर स्थानापन्न झाले. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांनी सुरुवात केली. मग विद्यार्थ्यांशी बोलण्याच्या ओघात पांडुरंग शास्त्रींनी शेक्सपियरच्या वाङ्मयावर बोलायला प्रारंभ केला. ते म्हणाले, शेक्सपियरनं थोडक्या कालावधीत 35 नाटकं लिहिली. तो फार मोठा नाटककार होऊन गेला ह्यात शंका नाही. त्याचं लेखन उत्कृष्ट आहे, त्याची लेखणी सकस आहे. पण लहानपणापासून मी जेव्हा शेक्सपियर वाचू लागलो तेव्हापासून माझ्या मनात एकच विचार घोळत आहे. शेक्सपियरनं वद्य पक्षातला चंद्रच का चित्रित केला? शुक्ल पक्षातला चंद्र त्याच्या साहित्यातून का चित्रित केला नाही? मानवाचं केवळ अधःपतन त्याला अभिप्रेत होतं का? हॅमलेट, मॅकबेथ, किंग लिअर, केरेवेलिस, रोमिओ ज्युलिएट, ज्युलियस सीझर या त्याच्या शोकांतिका आहेत. अथुल्यो केवढा पराक्रमी, पण तो कमालीचा मत्सरी आहे. तो स्वतःच्या अनन्यनिष्ठ पत्नीचाच गळा दाबतो. त्याचा मॅकबेथही शूर, पण हाती सत्ता येताच तो देखील खाटीक बनतो. ज्युलियस सीझर शक्तिमान होता, पण त्याचं अधःपतनच शेक्सपियरनं रंगवलं आहे. तो उन्नतावस्थेत कसा गेला ते त्यानं लोकांना दाखवलेलं नाही. हे सारं वाचून मला तर असं वाटतं की शेक्सपियर हातात सतत लाल दिवा घेऊन उभा आहे. त्याच्या लेखनात एवढी शक्ती आहे तरी तो अधःपतित चरित्रच का चितारतो? अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीतही छाती पुढे काढून उभी ठाकतील अशी त्यागी, उदात्त आणि ध्येयनिष्ठ चरित्र तो का रंगवत नाही? याउलट कृष्ण, भीम, युधिष्ठिर, द्रौपदी, भीष्म, विदुर अशा तेजस्वी चरित्रांचा संसर्ग आपल्याला महाभारतात लाभतो. एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत सहप्रवास करण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. आपण त्यामध्ये रंगून जातो. शेक्सपियर अशा व्यक्तिरेखा उभ्या करू शकला नाही. त्यानं तसं हिंमतवान चरित्र लिहिलंच नाही, ही त्याची सर्वात मोठी उणीव आहे. प्राध्यापक जोग पांडुरंग शास्त्रींचं बोलणं मन लावून ऐकत होते. पांडुरंग शास्त्रींच्या ज्ञानसाधनेची त्यांना थोडीफार माहिती होती, परंतु शेक्सपियरच्या वाङ्मयावर त्यांचा मोठा अधिकार होता ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती. त्या गोष्टीचं त्यांना आश्चर्यही वाटत होतं. म्हणून काहीशा भारावलेल्या मनस्थितीत ते त्यांचं कथन पुढं ऐकत होते. समोरच्या विद्यार्थ्यांचीही तीच गत झाली होती. पांडुरंग शास्त्री सांगत होते, शेक्सपियरनं ज्युलियस सीझरमध्ये ब्रुटस ही व्यक्तिरेखा रंगवली आहे, तर मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये अँटोनिओ चितारला आहे. पण ही सर्व दुय्यम प्रतीचे चरित्र आहेत. सत्पुरुष हे दुय्यम प्रतीचेच असतात असा अर्थ शेक्सपियरला अभिप्रेत होता असं समजायचं का? आणखी एका बाबतीत शेक्सपियर कमी पडतो. त्यानं राजा जॉनपासून सुरुवात करून 8व्या हेनरीपर्यंत म्हणजे जवळपास 350 वर्षांचा कालखंड चित्रित केलेला आहे. खरोखर त्याच्या वाङ्मयात केवढ्या मोठ्या कालखंडांचा समावेश आहे. तरीसुद्धा युरोपमध्ये 50 वर्षात ज्या सांस्कृतिक, आर्थिक आणि राजनैतिक क्रांत्या झाल्या त्याची त्याच्या नाटकांमध्ये साधी नोंदही नाही. त्यावेळी समाज आणि समाजाची विचारधारा बदलत होती, पण त्याचा उल्लेखही शेक्सपियरच्या नाटकांमध्ये असू नये. मग आमचे दाढी दीक्षित आणि महान संस्कृती रंगवणारे वेदव्यास यांनी लहानात लहान एकही विचारधारा सोडलेली नाही. त्यांनी लिहिलेल्या इतिहासात सर्व विचारधारांना स्थान आहे. उलट स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे जे मोठमोठे पोवाडे गायले गेले त्यांची नोंद शेक्सपियरच्या नाटकात नाही. अहो, नोंद घ्यायलाही लेखणीत शक्ती पाहिजे ना. शेक्सपियर फक्त राजवाड्यातच रमला. तत्कालीन प्रवाहाशी आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी तो समरस होऊ शकला नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की शेक्सपियर हा काही जीवनाचा भाष्यकार नाही. क्षणभर ते बोलायचे थांबले. मग सस्मित मुद्रेनं प्राध्यापक जोग यांच्याकडे रोखून बघत ते म्हणाले, शेक्सपियरच्या चुकांचंच मी वर्णन करतो याचा अर्थ शेक्सपियरला मी कमी लेखतो असं नाही. वेदांची आज्ञा आहे, गुणांचं वर्णन करा. शेक्सपियरच्या गुणांबद्दल मला नितांत आदर आहे. माझं शेक्सपियरवर निरतिशय प्रेम आहे.
तो फार मोठा विद्वान साहित्यिक होता. इंग्रजी वाचताना ज्यांनी शेक्सपियर वाचला नसेल त्यांच्या बाबतीत वृथागतम तस्य नरस्य जीवित असंच म्हणावं लागेल. त्यांचं आयुष्य फुकट गेलं. केवळ तो परदेशातला होता म्हणून मी मुळीच टीका करत नाही. अहो, शेक्सपियर जसा जीवनाचा भाष्यकार नाही तसा आपला कालिदासही जीवनाचा भाष्यकार नाही. कालिदासाची सर्व चरित्र घासून पुसून ठेवलेल्या भांड्यांसारखी आहेत, सर्वच स्वच्छ. त्या उलट वेदव्यासांच्या ठायी गुणदोषांनी सजलेला उघड इतिहास लिहिण्याची शक्ती होती. त्यांच्या लेखनात वास्तवता होती. आता शेक्सपियरच्या शोकांतिका तरी कोणत्या आधारावर उभा राहिल्या? प्राध्यापक जोग नुसते प्रश्नार्थक मुद्रेनं पांडुरंग शास्त्रींकडे बघत राहिले. ते पुढे सांगत होते, शेक्सपियरनं त्याच्या शोकांतिका ग्रीकांपासून घेतलेल्या आहेत. ग्रीक लोक नियतीला श्रेष्ठ मानतात. सारं काही नियतीच्या हाती आहे आणि माणूस नियतीच्या हातातला बाहुला आहे, ही त्यांची बैठक आहे. याच नियतीच्या बैठकीवर शेक्सपियरच्या शोकांतिका उभ्या आहेत. म्हणून नियतीला ओलांडून जाण्याची, नियतीला उभी करण्याची अथवा नियतीला पकडण्याची शक्ती माणसात निर्माण होऊ शकेल असं लिखाण शेक्सपियर करू शकला नाही, कारण शेक्सपियरकडे तसा वारसाच नव्हता. त्याचं दुर्भाग्य की त्याच्यासमोर कृष्ण आला नाही. जर त्याला कृष्णाचं चरित्र लाभलं असतं तर जसे व्यास कृष्णद्वैपायन बनले तसा शेक्सपियर श्वेतद्वैपायन बनला असता. शेक्सपियरच्या लेखणीत एवढी शक्ती होती, पण बिचाऱ्याला कृष्ण भेटला नाही. म्हणून शेक्सपियर वाचून माणूस उभा होत नाही, पण वैदिक वाङ्मय आणि महाभारत वाचलं म्हणजे निद्रिस्त माणूस जागा होईल. जागा असेल तर उठून बसेल, बसला असेल तर चालू लागेल आणि चालत असेल तर धावू लागेल. एवढी शक्ती या वाङ्मयात आहे. शेक्सपियरच्या लिखाणात ही शक्ती मुळीच नाही. सिंहाची झडप अथवा गरुडाची झेप नाही. पोपट बोलू लागला म्हणजे चांगला बोलतो. कोकिळेचं ओरडणं कर्णमधुर वाटतं, पण त्यांच्यामध्ये गरुडाची शक्ती नाही. शेक्सपियरचं असंच आहे. याचं कारण नियती आणि स्वभाव यांच्यासमोर माणूस अगतिक आहे या समजुतीवर शेक्सपियर उभा आहे. त्याच्या शोकांतिकांमध्ये नियतीबरोबर मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभाव दुरतिक्रम्य आहे. शेक्सपियरला ते मान्य आहे. म्हणूनच तो म्हणतो, तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही. तुमच्या स्वभावाबरोबर तुम्हाला वाहत गेलंच पाहिजे. मनुष्य जीवन म्हणजे नियती आणि स्वभाव यांच्या हातचं खेळणं आहे असं शेक्सपियर मानतो. त्याप्रमाणे शेक्सपियरच्या शोकांतिकांवर पांडुरंग शास्त्री जवळपास तासभर बोलले. त्याचा नियतिवाद कसा आहे त्यावर प्रकाश टाकला. त्यांनी केलेलं शेक्सपियरच्या वाङ्मयाचं रसग्रहण ऐकून प्राध्यापक जोग अतिशय थक्क होऊन गेले. पांडुरंग शास्त्रींचा एकही मुद्दा ते खोडून काढू शकले नाहीत. उलट त्यांचं कथन ऐकून ते अतिशय आदबीनं म्हणले, शास्त्रीजी, मी शेक्सपियरच्या वाङ्मयावर PhD केली आहे, पण आपण दृष्टोपत्तीस आणलेले सर्व मुद्दे मला नवीन आहेत. शेक्सपियरच्या वाङ्मयावर देखील आपण इतक्या अधिकारवाणीनं बोलता हे मला माहीत नव्हतं. त्याच्या वाङ्मयाचा आपण एवढा सखोल अभ्यास केला असेल असं वाटलं नव्हतं. पांडुरंग शास्त्री चटकन हसून उत्तरले, गुरुजनांपुढे सतरंजीवर बसून मी हे सारं शिकलो. बेंचेसच्या बॅरियर्सपेक्षा सतरंजीवरच्या सुसंवादामधलं शिक्षण अधिक आत्मीयतेनं होतं. या शिक्षण पद्धतीत मानवतेचा स्पर्श असतो. आपल्या प्राचीन गुरुकुलामध्ये याच पद्धतीनं शिक्षण दिलं जायचं, पण ती उज्ज्वल परंपरा आपणच सोयीस्कररित्या विसरलो आहोत. तुम्ही तुमची अडचण मला सांगितलीत, त्यावर मी असं सुचवतो, फक्त 6 महिने आपण या पद्धतीनं विद्यादान करावं. त्यानंतर आपण बेंचेस संबंधी निर्णय घेऊ. आणि आता 6 महिन्यानंतर प्राध्यापक जोग पूर्ण समाधानी झालेले होते. पाठशाळेच्या परंपरेवर त्यांचं प्रेम जडलं होतं. तत्त्वज्ञान विद्यापीठाबद्दल आणि त्यामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना आत्मीयता वाटायला लागली होती. त्यांची समाधानी वृत्ती पाहून पांडुरंग शास्त्रींनाही बरं वाटलं होतं. अशा तऱ्हेनं बेंचेसचा प्रश्न निकालात निघाला होता. प्राध्यापक जोग यांचा निरोप घेऊन पांडुरंग शास्त्री तिथून निघाले. त्यांना आता विद्यार्थ्यांशी हितगुज करायचं होतं. विद्यार्थ्यांशी विचारांची देवाणघेवाण करण्याचा त्यांचा नित्याचाच परिपाठ होता. तरुण विद्यार्थ्यांना भेटताना त्यांना नेहमीच हर्ष होत असे. विद्यार्थ्यांना भेटायला जात असताना त्यांच्या मनात डॉक्टर राधाकृष्णन यांच्याविषयी विचार चालले होते. सरकारी प्रोटोकॉल मला पाळता येणार नाहीत अशा आशयाचं पत्र त्याच दिवशी त्यांनी दिल्लीला रवाना केलं होतं.
प्रोटोकॉलमधून मिरवण्याची सवय झालेली सरकारी उच्चपदस्थ मंडळी प्रोटोकॉलशिवाय खचितच येणार नाहीत असं वाटून त्यांनी तो विषय मनावेगळा करायचं आता ठरवलं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.